हमारे जो संविधान है उसमें आर्टिकल 25 है, उसमें प्रोपोगेशन ऑफ रिलीजन लिखा है, परंतु अगर अदर कंट्रीज देखें तो वहां पे धर्म का प्रचार करने की व्यवस्था उन संविधान में नहीं है। पर भारत में क्यों, जहाँ पे 130 जो है तो हिंदू है। तो हमारे सभी हिंदुओं की ये मांग है इस मोर्चा के माध्यम से कि जो प्रोपोगेशन ऑफ रिलीजन है तो वो बर्खास्त किया जाए और तुरंत धर्मांतरण विरोधी जो कायदा है तो वो लागू किया जाए और हिंदुओं की रक्षा की व्यवस्था की जाए। आज जूझ रही है तो ये महाराष्ट्र का धर्मांतरण विरोधी जो कायदा आएगा ये सबसे कठोर कानून आना चाहिए और इसका अमल भी इतना ही कठोर होना चाहिए। यही हमारी मांग आज है। जय श्री राम, जय श्री राम। हे बघा राव सर, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ते खाली बोलू शंकर इकडे फोटो खाता या, आता फोटो घ्या सावकाशा, या इकडे फोटो। ख्रिश्चन पाटणसह सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी, शक्ती द्या। करा हे सगळं गोळा करा। गोळा करा सगळं, आधी आपल्या गाडीत नेऊन द्यावा। काय करा सगळं हे हिंदूंचे धर्मांतर थांबवा। महाराष्ट्र सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर लागू करा। प्रेम, जय भीम, जय शिवराय। मी संजय गाडे, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे आणि राज्याध्यक्ष जक्काप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय। गेल्या 2 दिवसापासून तो भाजपचा वाचवीर आमदार गोपीचंद पडळकर त्याने जे विष पेराला सुरुवात केलेली आहे, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याची पुनरावृत्ती सातारा बंद सुरुवात झाली। आताच सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा म्हणून काही 5-50 लोकांनी हिंदूंच्या नावाने मोर्चा काढला आणि त्याचं निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। ते निवेदन नेमकं काय दिलं या खोला जाण्यापेक्षा आपण हे बघताय, आम्ही आताच गोळा केलेला आहे। ज्या भगिनींचा मृत्यूचं भांडवल केलेलं आहे ऋतुजा, त्या ऋतुजाचे सगळे पोस्टर्स आहेत। शक्ती ऋतुजा, महाराष्ट्र सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर लागू करावा, धर्मांतर हिंदूंचे धर्मांतरण थांबवा, प्राण सोडला पण हिंदू धर्म नाही सोडला, हिंदू धर्म रक्षणी स्वर्गवासी ऋतुजा ताई भावपूर्ण श्रद्धांजली, ख्रिश्चन पास्टरसह सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी, यानंतर ख्रिश्चन पास्टरसह सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी, ठीक आहे। सगळं हे सगळे पोस्टर्स इकडे खाली पडलेले होते। म्हणजे मोर्चा संपला त्या ऋतुजाबद्दल आमच्या भावना किती बोचट आहेत, किती नाटकी मोर्चा आहे हे याच्यातून अधोरेखित होतं। या सगळी पोस्टर, ज्या पोस्टरवरती त्या स्वर्गवासी ऋतुजाचे फोटो आहेत ते सगळे पोस्टर इकडे कचऱ्याकडे फेकून आमचा मोर्चा पसार झाला। काय म्हणून तर आम्ही म्हणतो, भीमा तुझ्या विचाराचे 5 लोक असते, तलवारीच्या त्याच्या न्याऱ्याचं डोकं असते, करणीत भीमा आहे कथनीत भीमा असता, वर्तनता या दिलाचे सारेच चोक असते। मात्र गोपीचंद पडळकर सारख्याचा बावळटपणा हा आमच्या लक्षात आलेला आहे। हिंदू धर्म म्हणून ज्यांनी डोळे झाकून घेतलेले, कान बंद डोळे झाकून घेतलेत, कानावरती हात ठेवलेले, तोंड बंद केलेले, महात्मा गांधींच्या 3 माकडांसारखी ज्यांनी स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे त्यांनी झोपेचं सोंग खुशाल घ्यावं। मात्र गोपीचंद पडळकरचा नालायकपणा नेमका काय आमच्या लक्षात आलेला आहे। त्यांना धर्मांतर बंदी कायदा लागू करायचा आहे आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी त्यांना फक्त बाहेर वातावरण निर्मिती करायची, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायचे, 2 जातीमध्ये दंगली घडवायचे आहेत आणि संसदेमध्ये धर्मांतर बंदी कायदा लागू करा म्हणून टाहो फोडायचा आहे आणि त्याला कारण मीमांसाही द्यायची आहे की असे प्रकार घडले म्हणून धर्मांतर बंदी कायदा लागू करा। मला त्यांना आवर्जून सांगायचं, ज्या भगिनींनी मोर्चा काढला त्या भगिनींना मला आवर्जून सांगायचं, ताईनो
संविधानातील कलम 25, 26, 27, 28 नुसार धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते राज्यघटनेने दिलेलं आहे। एका बाजूला म्हणायचं आम्हाला राज्यघटनेचा आमचा विरोध नाही, बाबासाहेब आंबेडकरांबरोबर असलेलं वरवरचं प्रेम दाखवायचं, दुसऱ्या बाजूला संविधानातील मूलभूत अधिकारच हिसकावून घ्यायचे। हा जो 3% शेंडी जाणवेचा चाललेला हलकटपणा हा आमच्यासारख्यांच्या लक्षात आलेला आहे। धर्मांतर बंदी कायदा म्हणजे यांना पुन्हा एकदा मनुस्मृती आणायची आहे। ताई, धर्मांतर बंदी कायद्याचं तुम्ही उदो करता, कधीतरी मागणी करा हिंदू कोड बिल कायमच रद्द करा म्हणून, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं आणि तुम्हाला पुरुषाच्या बरोबरीत राहण्याचा अधिकार दिला, नाहीतर तुम्ही पोरं जन्माला घालणारी मशीन म्हणून 4 भिंतीच्या आत चौकटीच्या आतच कुजला असता, सडला असता आणि मेला असता। बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून खुर्चीला लाथ मारली, मंत्रीपद सोडलं, कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तुमच्यासाठी हिंदू कोड बिल मंजूर केलं, तुम्हाला समानतेचा अधिकार दिला। आज तुम्हीच त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या जीवावर उठलाय। मग म्हणायचं सकल हिंदू मराठा समाज, सकल हिंदू समाज। हिंदू नावाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का? हिंदू नावाची व्याख्या समजून घ्यायची असेल तर कधीतरी माझ्यासारख्या समोर एका व्यासपीठावर या, हिंदू नावाची व्याख्या तुम्हाला मी समजून सांगेन। अरे जो धर्म कुत्र्याला भाकर टाकणार धर्म समजतो, जो धर्म मांजरीला मुंगीला साखर टाकणार धर्म समजतो, जो धर्म माणसाच्या स्पर्शाने अधर्म होतो, त्या हिंदू धर्माला आम्ही हिंदू धर्म का म्हणायचा? अरे तुमच्या हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढीला कंटाळून तर आम्ही पूर्वीचे महार धर्मांतरित बौद्ध झालेलो आहोत। तुमच्या हिंदू रूढीला कंटाळून पूर्वीचे मातंग आज ख्रिश्चन झालेले आहेत। हिंदू धर्मामध्ये तुमच्या अनिष्ट रूढीला कंटाळून आम्हाला धर्मांतर करावं लागलं। हे त्रिवार सत्य असताना स्वतःच झाकून ठेवून फक्त दुसऱ्याचं वाकून बघण्यात धन्यता मानणार हा गोपीचंद पडळकर तुझ्या माहितीसाठी सांगतो, राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्याच राजर्षी शाहू महाराजांनी धर्मांतर स्वातंत्र्य दिलंय, धर्माचं स्वातंत्र्य दिलंय। शाहू महाराजांनी तुझ्या माहितीसाठी सांगतो पडळकर 100 आंतरजातीय विवाहाचा संकल्प केला होता आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगराच्या होळकर घराण्यातल्या युवराज बरोबर लावून दिलं आणि धर्मांतर सुद्धा करून माणसं कधी सुखी राहू शकतात हा पायंडा पाडून दिला। कारण धर्म संपवणीच्या वेळेला आपण भाषा करत असतो, जाती संपवणीच्या वेळेला आपण भाषा करत असतो, तेव्हा रोटी बेटी व्यवहाराचा व्हावा लागतो। पडळकर, शाहू महाराजांनी रोटी बेटी व्यवहार केला म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात। तुझी मात्र इतिहासात विध्वंसक म्हणून नोंद केली जाईल। आजच आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि ते निवेदन विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी देतोय। त्या निवेदनात आम्ही म्हणलेलं आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कारण सामाजिक अशांतता बिघडवणं, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानाच्या विरोधात बोलणं हा देशद्रोहाचा गुन्हा ठरतो। आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय पाटील, तुमची पाटीलकी सोडा आणि तुम्ही सरकारचे प्रथम आहात, इथले सदस्य आहात, शासनाचे प्रतिनिधी आहात। हा संविधानावरती घालावरती तुमच्या खुर्चीवरती घालाय, पहिल्यांदा गोपीचंद पडळकरवरती देशद्रोहाचा गुन्हा सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल करावा हे आम्ही प्राधान्याने मागणी करतोय। आणि जर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर आणि मोर्चे काढून धर्मांतर बंदी कायदा करा म्हणणाऱ्यावरती गुन्हे दाखल केले नाहीत तर मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया येणाऱ्या 14 तारखेला संविधान सन्मान मोर्चा काढून जन आक्रोश मोर्चाला 100% उत्तर देईल, याची नोंद घ्या। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।